एके दिवशी तुम्ही झोपी गेलात आणि जाग आल्यानंतर एका वेगळ्याच आयुष्यात जाऊन पोचलात तर झोपी जाण्यापूर्वीचं आयुष्य आणि जाग आल्यानंतरचं आयुष्य ही दोन वेगवेगळी आयुष्य आहेत हे लक्षात आलं तर आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती सुद्धा याच अनुभवांवर आधारित आहे. क्लेलिया नावाची 19 वर्षांची मुलगी 3 आठवड्यांपासून कोमामध्ये होती. का? तर तिने काही कारणांस्तव स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. डॉक्टर मात्र तिला कोमामधनं बाहेर आणण्याचा अथक प्रयत्न करत होते. कारण साहजिकच आहे, ती फक्त 19 वर्षांची होती. तिचं संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर पडलं होतं. 19 वर्षांची एक तरुण मुलगी हॉस्पिटलच्या बेडवरती निश्चित पडू नये हे दृश्य कोणाला बघायला आवडेल. आणि शेवटी डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आलं. 3 आठवड्यानंतर क्लेलिया तिच्या हॉस्पिटलच्या कॉटवरती उठून बसली. मात्र उठल्यानंतर तिच्या तोंडातनं जे पहिले शब्द बाहेर पडले ते ऐकून सगळेच थक्क झाले, आश्चर्यचकित झाले. काय होते तिचे ते पहिले शब्द? तुम्ही ऐकाल तर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. क्लेलिया म्हणाली, माझी मुलं कुठे आहेत? मला माझ्या मुलांना भेटायचंय. मात्र हे ऐकून हॉस्पिटलमधला स्टाफ एकमेकांकडे बघायला लागला. कारण सगळ्यांनाच माहिती होतं की क्लेलियाची मुलं तर सोडाच, तिचं साधं लग्न सुद्धा झालं नव्हतं. मग ती कोणत्या मुलांबद्दल बोलत होती? क्लेलिया एक प्रकारच्या आत्मविश्वासानं बोलत होती, एक प्रकारच्या खात्रीनं बोलत होती, जणू काही तिने खरोखरच याचा अनुभव घेतलेला आहे. मात्र असं काय घडलं होतं क्लेलिया सोबत की आपली मुलं अस्तित्वात आहेत असं तिला वाटू लागलं होतं? तर झालं असं की ज्या क्षणी क्लेलिया कोमामध्ये गेली तेव्हा तिचा मेंदू, तिचं मन एका वेगळ्या जगात प्रवेश करतं झालं. आणि ते जग एका धूसर स्वप्नासारखं नव्हतं, तर अगदी लहान सहान बारीक सारीक तपशील असलेलं, अगदी खरं खुरं वाटेल असं ते जग होतं. त्या जगात क्लेलिया एका पुरुषाला भेटली. ती त्याच्या प्रेमात पडली. त्या दोघांनी नंतर लग्न केलं. लग्नानंतर 1 वर्षात क्लेलिया गरोदर राहिली आणि तिला 3 जुळी मुलं झाली. 8 वर्ष तिने तिच्या नवऱ्यासोबत आणि मुलांसोबत सुखाचा संसार केला. 8व्या वर्षी मात्र तिच्या आयुष्यात एक भयानक घटना घडली आणि तिच्या 3 मुलांपैकी एका मुलाचं दुःखद निधन झालं. तिच्या मुलाच्या मृत्यूची बातमी तिला सहन होईन अशी झाली. तिला चक्कर येऊ लागली. ती मूर्छित होऊन कोसळली आणि त्यानंतर क्लेलियाला हॉस्पिटलच्या बेडमध्ये जाग आली. साहजिकच तिचे पहिले शब्द असणार की माझी मुलं कुठे आहेत? मला माझ्या मुलांना भेटायचंय. त्या 3 आठवड्यांमध्ये क्लेलियानं 8 वर्षांचं आयुष्य जगलं होतं, तिच्या नवऱ्यासोबत, तिच्या 3 मुलांसोबत. डॉक्टरांचं म्हणणं होतं की हा सगळा तिच्या मेंदूचाच, तिच्या मनाचाच एक भ्रम होता. ज्या क्षणी ती कोमामध्ये गेली त्या क्षणी तिच्या मनानं हा भ्रम निर्माण केला. तिच्या मेंदूनं हे एक काल्पनिक जग निर्माण केलं. क्लेलियाला हेच जग खरं वाटू लागलं. मात्र एक दुसरी विचारधारा सुद्धा आहे. क्लेलियासोबत जे घडलं तो खरोखरच त्याच्या मेंदूचा भ्रम होता की मग वैद्यकीय शास्त्राला न उलगडणारं असं एक अद्भुत कोडं होतं? काही जणांना वाटतं की क्लेलिया एका वेगळ्या जगात जाऊन पोचली होती. काहींना वाटतं की ती एका वेगळ्या स्त्रीच्या शरीरात तिच्या आत्म्यानं प्रवेश केला होता आणि अशी ही आत्म्यांची अदलाबदल झाली होती आणि त्या स्त्रीचं आयुष्य क्लेलिया जगली होती. काही जणांना वाटतं की हा मल्टिपल टाईमलाईन्सचा प्रकार आहे. म्हणजेच आपला आत्मा हा एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या ब्रह्मांडांमध्ये वेगवेगळे आयुष्य जगत असतो आणि ज्या क्षणी ती कोमामध्ये गेली तेव्हा त्या एका वेगळ्या ब्रह्मांडामध्ये तिच्या आत्म्यानं प्रवेश केला. काहींचं म्हणणं असं आहे की हा पॅरलल रियालिटीचा प्रकार आहे. म्हणजे क्लेलियाने कदाचित आयुष्यात काही वेगळे निर्णय घेतले असते तर तिचं आयुष्य कसं झालं असतं याची एक प्रचिती तिला त्या कोमाच्या स्टेजमध्ये आली. जेव्हा क्लेलियाला विचारलं तिच्या या अनुभवाबद्दल तेव्हा ती म्हणाली की जेव्हा ती कोमातनं बाहेर येत होती तेव्हा कोणती तरी एक विचित्र शक्ती तिला तिच्या जगातनं खेचून काढून एका या वेगळ्या जगात टाकते आहे असा तिला अनुभव आला. साहजिकच तिला या घटनेतून सावरायला खूप वेळ लागला, खूप थेरपीची गरज लागली आणि तिच्या मनात कायम या 3 मुलांना आणि तिच्या त्या नवऱ्याला एक वेगळं स्थान निर्माण झालं. तुमच्या मते काय होतं हे प्रकरण? केवळ मेंदूने निर्माण केलेला एक भास? जर हा भास होता तर मग त्या 3ही मुलांचे चेहरे, तिच्या नवऱ्याचा चेहरा एवढ्या स्पष्टपणे तिला कसा काय आठवत होता? जी गोष्ट तिने कधी अनुभवलीच नाही
त्या गोष्टीची स्मृती तिच्या मनात कशी काय निर्माण झाली. प्रसूती वेदना, बाळाला जन्म देणं, एका तान्ह्या बाळाला हातामध्ये धरणं, त्याचं संगोपन करणं, त्याच्याबद्दल प्रेम फील करणं, या सगळ्या गोष्टी तिला आठवत कशा होत्या. मला काय वाटतं सांगू, लेलियानं स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जगातल्या या अफाट शक्तीनं, ज्याला आपण परमात्मा सुद्धा म्हणतो, त्या शक्तीनं तिला एक वेगळ्या जगात पुन्हा एकदा जगण्याची संधी देऊन आयुष्यातल्या चांगल्या गोष्टी अनुभवण्याची प्रचिती दिली होती. प्रेम काय असतं, संसार करणं काय असतं, एका नव्या जीवाला जन्म देण्याची प्रक्रिया काय असते, या सगळ्या गोष्टींची अनुभूती देऊन जीवनाचं महत्त्व कदाचित तिला समजावलं होतं. जगणं किती सुंदर आहे, किती महत्त्वाचं आहे, या गोष्टीची शिकवण तिला या अनुभवातनं व्हावी, अशी कदाचित परमात्म्याची इच्छा असू शकते. कदाचित तिच्या आत्म्याला या अनुभवातनं ही शिकवण मिळाली आहे की जाणारा तर जातो, मात्र त्याच्या मागे राहणारे जे लोक असतात त्यांच्या दुःखाला काही सीमाच नसते. हेच असीमित दुःख ती स्वतःच्या मुलाच्या मृत्यूच्या बाबतीत अनुभवत होती. आणि आता तिचा नवरा आणि तिची मुलं, ज्यांना तिने एकदा अनुभवलं आहे, त्यांच्याबद्दल प्रेम फील केलं आहे, त्यांना गमावून ती अनुभवत होती. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटलं हे मला खाली कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा.